नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। मुंबई हायकोर्ट अंतर्गत साधारणतःची परीक्षा घेतली जाणार आहे 26 एप्रिलला। तर या 26 एप्रिल अंतर्गत लिपिक असेल, त्याचबरोबर स्टेनोग्राफर असेल, त्यानंतर शिपाई, हमाल आणि फराश, तर यांच्या अंतर्गत पात्र कॅन्डिडेटच्या याद्या पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। तुम्ही येथे पाहू शकता की येथे नागपूर, त्यानंतर मुंबई हायकोर्ट आणि त्याचबरोबर लक्षात घ्या औरंगाबाद अशा प्रकारची याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। तर येथे पाहू शकता की सर्वप्रथम येथे क्लर्कसाठी पात्र याद्या 1,15,922 कॅन्डिडेट, अपात्र याद्या 4,000 आहेत 58। त्याचप्रमाणे शिपाई जे कॅन्डिडेट आहेत, शिपाई त्यानंतर हमाल आणि फराश यासाठी 2,14,764, पात्र कॅन्डिडेट आहेत 6,047, सध्या डिस्क्वालिफाय झालेले आहेत। आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की स्टेनोग्राफर या पदासाठी 5,455 कॅन्डिडेट पात्र आणि त्यानंतर 140 कॅन्डिडेट लक्षात घ्या या ठिकाणी अर्ज रिजेक्ट झालेला आहे। पात्र कॅन्डिडेटची यादी पाहण्यासाठी आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे। पोर्टलवरती येऊन तुम्हाला पाहायला लागणार आहे। संपूर्ण माहिती, रजिस्टर ID, कॅन्डिडेटचं नाव, त्यानंतर जे हायकोर्ट खंडपीठ आहे, जे न्यायालय आहे, तर त्यांचं नाव मिळेल आणि जिल्हा पाहायला मिळणार आहे। याचबरोबर ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे, म्हणजे ज्यांचा अर्ज रद्द झालेला आहे, त्यांचं तुम्हाला नाव, रजिस्ट्रेशन ID पाहायला मिळेल। आणि याच्यामध्ये लक्षात घ्या आणि याच्यामध्ये संपूर्ण कॅन्डिडेटचं रिझन वरती देण्यात आलेलं आहे। तर त्यांचं लक्षात घ्या SBI कलेक्ट रेफरन्स नंबर मेन्शन आहे तो ऑनलाईन ॲप्लिकेशनवरचा, आणि लक्षात घ्या ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन आहे यांचा मॅच झालेला नाही आहे। तर अशा प्रकारची ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे। ज्यांचं याच्यामध्ये नाव आहे तर यांनी हेल्प डेस्कवरती फोन करून माहिती विचारायची आहे। तर अशा प्रकारे मुंबई हायकोर्ट अंतर्गत पात्र कॅन्डिडेटची परीक्षा 26 एप्रिल रोजी होणार आहे। साधारणतः हॉल तिकीट 5 ते 6 दिवस 20 एप्रिलपासून उपलब्ध होतील। या संदर्भात आपण माहिती देतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुंबई हायकोर्ट भरती संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।